म्हणजे पतिव्रतांतीची सत्ता पतिव्रता म्हणतात. पतिव्रतेचे काही लक्षण आहेत ना. तुम्ही दरवर्षी एक उपवास करता, हरतालिकेचा उपवास करायला पाहिजे, चांगली गोष्ट. पण मला एक कळत नाही, हरतालिकेला दिवसभर काही खात नाही, दिवसभर तुम्ही उपवास करतात, चांगली गोष्ट आहे, करायला पाहिजे, पार्वतीने केलेलं ते व्रत आहे. पण वाईट मला एकाच गोष्टीचं वाटतं, तुम्ही एक हरतालिकेचं व्रत नाही केलं तरी चालेल, तुम्ही दिवसभर उपवास नाही राहिले तरी चालतील, पण वर्षभर नवऱ्याच्या तोंडी तोंडी येणं बंद केलं तरी भरपूर झालं. वर्षभर नवऱ्याला काळ्या पाण्यात पाय सरवाडाच्या झाडाला दोरे गुंडाळायचे. आमच्या शेजारचा उलटे दोरे गुंडाळ झाला. मी म्हटलं असं का करतो, म्हणले बाबा एका जन्मात हाऊस झाली, 7 जन्माचे कोण कमिटमेंट करीन म्हणे. घरामध्ये पत्नी पतिव्रता पाहिजे. शास्त्र म्हटलं की गीता, ममत्व म्हटलं की माता, आणि पातिव्रत्य म्हटलं की सीता. ममत्व म्हटलं की माता, मायनंतर ममत्व नाहीये. जगातले सगळे नाते स्वार्थानं बरबटलेले आहेत. माय गेली, खरं प्रेम संपलं, आणि मग ते बाकीचं सगळं सगळं खोटं येते. चाल तोड केला आणि चांदणी तोड केला, डुप्लिकेट पण आहे तो सगळा. जो म्हणतो मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, लब्बाड, एक नंबरचा लब्बाड. काय काय कोणी रिकामणे कोणी. ममत्व म्हटलं की माता, शास्त्र म्हटलं की गीता, आणि पातिव्रत्य म्हटलं की सीता. सीतेसारखं पातिव्रत्य नाही. एक सांगू माय बाप्पा, अन्नाची परीक्षा पचल्यावर, नोकराची परीक्षा कामावर राहिल्यावर, आणि बायकोची परीक्षा गरिबी आल्यावर होते. श्रीमंतीमध्ये कोणी गावरान तुपाचा शिरा करून खाऊ घाली, त्याच्यात काही नवल नाही. ते पाहा तुम्ही नोकरीवाल्यांच्या बायका, तुम्हाला चहा करू, पोहे देऊ, शिरा देऊ, मॅगी बनवून देऊ, उपमा देऊ, दूध देऊ, त्याच्यात बोर्नविटा घालू, तो म्हणतो एंडो संपन्न घाला आता. बायकोची परीक्षा ही गरिबी आल्यावर होत असते. भगवंताच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं पात्र भगवती जानकीचं सीतेचं आहे. कोण होती सीता? विदेही जनकाची मुलगी, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची सून, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची धर्मपत्नी. नवऱ्याच्या जीवनात वनवासाला, नवऱ्याच्या पावलावरती पाऊल ठेवून सीता 14 वर्ष भटकत होती. या गोष्टी फक्त ऐकायच्या, या भानगडीत पडायचं. मला सांगा बहिणी हो, सीतेला जेवढा त्रास झाला त्याच्यापैकी 1% तरी तुम्हाला आहे का? तरी नवऱ्यानं 2 थापडा मारले, तुम्ही 498 लावून देते. आय एम ऑलवेज करेक्ट ही भावना रुजलेली अंतःकरणात, आणि ती घातक आहे समाजासाठी. काय काय सीतेच्या जीवनात किती दुःख आहे हो. लवांकुशाचा हलवी पाडना, वनी वाल्मिकी मुनी, दैव जाणले कुणी. अपाद मस्तक पवित्र सीता, अपाद मस्तक पवित्र सीता, वनी त्यागिले कारण नसता. पतित पावने तिला त्यागिली, कशात ती गर्भिणी, दैव जाणिले कुणी. लवांकुशाचा हलवे पाडना, वनी वाल्मिकी मुनी, दैव जाणिले कुणी. एवढा त्रास फक्त सीतेनं सहन केला. खास खडगे दगड गोटे काट्या कोपाट्या म्हणून भगवती जानकी चालत राहिली, आणि तेही तुमच्याच परिसरात. विठ्ठल म्हणून 20 वर्षा अगोदर जेव्हा नवरदेव लग्नाच्या मंडपात यायचा, तर नवरदेव पुढे चालायचं, नवरी मागे चालायची. कारण ती सांगायची, मी भगवती जानकीच्या भारतात जन्माला आलेली आहे. मी या मंडपात लग्नामध्ये माझ्या नवऱ्याच्या मागोमाग पावलावरती पाऊल ठेवून चालते का? इथून पुढे माझ्या नवऱ्याच्या जीवनात सुख येऊ दुःख येऊ, मी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत राहील. तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा. मग काळ बदलला, मग नवरी बरोबरीला चालायला लागली. आता तर लोक इतके सुधारले, आता नवरी पुढे चालते ना हा मागून आत ठेवून चालतो. म्हणजे हा गॅरंटी देतो, चाल जिथे जशी तिथे यायला तयार आहे. तू माझ्या मागे नको येऊ, मी तुझ्या मागे. तू माझे मायबाप वेगळे काढायला लावले तरी चालतील, पण मी तुझ्या मागे चालेल. आणि 20 वर्ष अगोदरचा कालखंड तसाच होता.
आमच्या आजोबा जर समजा घराच्या बाहेर पडले, डोक्याला पागोटी बांधली, तेव्हा काही गाड्या नव्हत्या, घोड्या नव्हत्या, पायी जायचे. नाशिकला तर करायचं म्हटलं तिथून पायी जात असतील. आजोबानं डोक्याला पागोटं गुंडाळलं, नुसतं घरात सांगायचं म्हातारीला बाजाराला जायचंय, चला. पागोटं बांधलं, म्हातारा निघलं तर मागे 1 किलोमीटर जरी पुढे निघून गेलं तरी म्हातारा मागे वळून पाहत नव्हतं. आजोबा आजीमध्ये 1 किलोमीटरचं अंतर जरी पडलं तरी म्हातारा मागे वळून पाहत नव्हतं, कारण त्याला गॅरंटी होती किती अंतर पडलं तरी आपल्याच मागे येणार आहेत. विना मारला का विठ्ठल भगवती जानकी. निरोगी काया, जीवनातलं दुसरं सुख आहे पतिव्रता जाया. जाया म्हणजे बायको, जाया, दारा, भार्या, पत्नी, अर्धांगिनी, प्राणेश्वरी, वाईफ, हे सगळे बायकोला अनुसरून आलेले शब्द आहेत. जीवनातलं तिसरं सुख आहे सुपुत्र, मुलगा. घरामध्ये मुलगा सुपुत्र पाहिजे. सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, वंश उद्धरण, हरिभक्ता, भक्त करताना 42 कुळे भक्तीची नेमुळे जगत उद्धार. मुक्ताबाई सांगतायत आमच्या घरामध्ये मुलगा सुपुत्र पाहिजे, कुपुत्र नको. जननी ऐसा पुत जने भक्त दाता या सुर, नहीं तो बिचारी बांझ भली न गवाए अपना नूर. भक्त दाता नाही तर शूर. जास्त नसले तरी चालते. धनवान पुत्र मत देना माई देना भाग्यवान, भाग्यवान के अंगनों में लाखों खड़े धनवान. श्रीमंत पोरगा जन्माला नाही घातला तरी चालेल, पण भाग्यवान पोरगा जन्माला घाला. आणि एक सांगू का तुम्हाला, मुलगा नसेलच पाहिजे तर मग तो एक तर भक्त दाता, नाही तर मग शूर, नाही तर मग तसं राहिलं तरी हरकत नाही. नालायक पोऱ्याचा बाप होण्याच्या भानगडीत कधीच पडू नका. कारण पोरग झालंच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. काय करावं महाराज, दवाखाना, वैद्य, डेस्कुमाय, फेस्कुमाय, भवाने जगदंबा, खंडोबा, भैरोबा, पण काय नाही. मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला मेला माणूस 4-5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला नालायक निघाला माणूस मरेपर्यंत रडतो. आंधळ्याला पोरं किती होते आणि कौरव किती होते? म्हणजे मेंदूला मुंग्या चालला की. कौरव किती? 101. एक पोरगी होती दुःशिला नावाची. 100 होते. पण तुम्ही असं कधी ऐकलं का? तमाम भाविकांना कळवण्यात अत्यानंद सलामाप्रमाणे यावर्षी चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने कौरवांच्या पुण्यतिथीचा सप्ताह आयोजित केला आहे. ऐकलं कधी? दुर्योधनाची जयंती, दुःशासनाचा बड्डे. 100 होते पण नालायक होते. गांधारीच्या पोटी शतमूळ, गांधारीच्या पोटी जो हरीशी विनमुख तो मूर्ख, मूर्खाच्या उलट, मूर्खाच्या उलट शहाणा. शहाणा तो धनी. बघा संतांची संगती कशी असते. तो कोवऱ्या संत जो देवाला विनमुख आहे तो मूर्ख आहे. तुका म्हणे हरीशी विनमुख, गांधारीच्या पोटी शतमूर्ख. जो देवाला विनमुख तो मूर्ख. आणि इकडे सांगतात काही न लगे भावाचे कारण तुका म्हणे आणि विठोबाची. या पद्धतीने जो जीवन जगत असे तुकोबारा त्याच्यासाठी सांगतात शहाणा तो धनी. त्याला शहाणा म्हटलेला. शहाणा वेगळा, 1.5 शहाणा वेगळा, 3.5 शहाणे वेगळे. शहाण्याचे प्रकार आहेत, भरपूर प्रकार शहाण्याचे, अनेक प्रकार पडतात शहाण्याचे. त्यामुळे मला काही सांगायचं नाही. तुम्ही म्हणा तू 1.5 शहाणा दिसतोय असं. आई बाप सावलीवरच दरोडा पडला. कीर्तन उशिरा सुरू झालंय. मी 2 वाजेपर्यंत कीर्तन थांबवणार नाही. मला अख्खं शिवचरित्र सांगायचंय महाराज. जन्मापासून तर पार त्या सुरत तुटीपर्यंत जायचं.
बघा तुमची कसं कॅपॅसिटी बसायची. मी तर थांबणार नाही आज. लाईट गेली तरी इन्व्हर्टरवर चालू राहील, पण चालूच राहील त्या. सगळ्या कीर्तनांचे टोटल मारले तर 650 किलोमीटरचा प्रवास करून मी शेवटच्या टप्प्यावर इथे पोहोचलोय. दिवसभरातले हे तिसरं कीर्तन आहे. तरी माझ्या चेहऱ्यावर थकवा जाणवतोय का तुम्हाला? नाही. लक्ष्मी तेथे उल्हास. शब्द ते लक्ष्मी तिथे उल्हासू, जिथे पैसा तिथे उल्हास आहे. तुम्हाला वाटत असेल ते, पण एकदा आमच्या सोबत याच. आमच्या आयरंजिक म्हणे साधू बनना तोडना खेळणे पिया पण सापडाले. मायबाप गांधारीला 100 होते पण नालायक होते. अंजनीला किती होते? एकच होता, पण कसा होता? जर त्यांना रामायणातून बाजूला काढलं तर रामायणात काहीच नाही. काळा रामायणातून मारुती बाजूला, रामायणात काहीच नाही. काळा महाभारतातून कृष्ण बाजूला, महाभारतात काहीच नाही. काळा भारताच्या इतिहासातून संत आणि शूर यांचं चरित्र बाजूला, भारतात काहीच नाही. आणि काळा महाराष्ट्रातून छत्रपती शिवराय बाजूला, महाराष्ट्रात काहीच उरत नाही. मायबाप वाघिणीला किती असतात? वाघिणीला पिलं किती? 2, 1 किंवा ते 12 वर्षातून एकदा, दर साल, दर शेकडा नाही. एक जरी असलं तरी वाघीण बिन घर भरते. तिला माहिती माझा पोरगा वाघ आहे, वाघ. नाहीतर ना आपले वाघ 5 वाजेच्या पुढचे वाघ. आपल्या वाघांना घराचा रस्ता सापडत नाही रे बाप. आमच्या शेजारचा वाघ दारू पिऊन आला परवाच्या दिवशी. घरातच ठेवत नाही तुला. दरवाजा अर्धा तास दरवाजावर छापा मारत राहिला. तुझी फारकतीच देतो पण तुला घरीच ठेवत नाही आता. आणि मग अर्धा तासात त्याच्या लक्षात आलं की बायको 2 दिवसापासून माहेरी गेली आणि चाबी आपल्याच खिशात आहे. आपल्या वाघांबद्दल न बोललेलंच बरं. वाघिणीला एकच असतं, पण वाघीण बिन घर असते. कोंबडीला किती असतात? मुर्गी के तो फूत घणो आगे पीछे था, चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. पुढे कोंबडी मागे 30-35 पिल्लं सारे जहां. त्या कोंबडीला वाटतं गठ्ठा मतदान फुल मेजॉरिटी. असे डुलत चालते कोंबडी. चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. एक टेम्पो खाली, ट्रॅक्टर खाली, मोटरसायकल खाली, एक मांजर नाही बोक्यानं उपडवली. एकटी कोंबडी उरली. कुठपर्यंत? गावातलं इलेक्शन लागत नाही तोपर्यंत. संपली कोंबडी. अवघडे पुरे एकचे पुत्र माय पोटी, हरिस्मरता उद्धरे कुळकोटे. एकच छत्रपती शिवरायांसारखा, एकच धर्मवीर शंभूराजांसारखा, एकच तानाजी मालुसरेंसारखा, एकच, जास्त नसले तरी चालते, एकच. त्या मालेगावने एक बाई एसटीत बसली. 6 पोरं होती तिच्यासोबत. कंडक्टरच्या मागच्या सीटावर बसले. एक बेल्ट ओढायचं, कॉलर ताणायचं, खिशात हात घालायचं, पैसे ओढायचं. कंडक्टर कावलं, संतापलं, सीटला म्हणले किसके बच्चे? बोले मेरे. इतने बच्चे तेरे? ती म्हणली तो क्या तेरे? कंडक्टर म्हणला तेको समजता नहीं कि इसमें से आधे घर को रख कराने को क्या हुआ था? ती म्हणली मावो मेरे को समजता नहीं क्या, इसमें से आधे मैं घर को डाल के आई. बोले 12 होते पण काय काय फायदा आहे का त्यांना? पोरी एकचे पुत्र माय पोटी, एकच. हरी स्मरता उद्धरे कुळकोटे, धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगानन पूर्वज केले मुक्त. एकच. जर एकच राधा जन्माला आला नसता, काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी न होता तो सबकी सुनता होती थी. छत्रपती शिवाजी महाराज. एकच. सुपुत्र मुलगा. जीवनातलं 4थं सुख दैवी संपत्ती. जीवनातलं 5वं सुख ईश्वर प्राप्ती. ईश्वर प्राप्ती महाराष्ट्राला हित म्हणतात. हित व्हावे जरी दंबदुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची. हित म्हणजे काय? आपुलिया हिता. हित म्हणजे काय? हित ते करावे देवाचे. मग महाराज जो देवाचं चिंतन करतो, जो हिताला जागृत आहे, ज्याला हित करतं, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? अभंगाच्या पहिल्या चरणात
आपुली आई दादरास दादता आपुली आई दादरास से जो जागता मग धन्य माता पिता तयाची जो स्वतःच्या हिताला जागृत आहे महाराज म्हणतात त्याच्याच मायबापांना धन्यवाद. धन्य माता नंतर पिता, आधी माता नंतर पिता. आधी आईला धन्यवाद का तर तुकोबाराय सांगतात वेद मार्गे म्हणे गेले तेव्हा महाराज म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हाला ठावा. महाराज सांगतात भाष्यकाराची वाट पुसतो. तुकोबाराय सांगतात वेदाचा अर्थ आम्हालाच माहितीये, मुखे बोलू वेदवाणी. तुकोबाराय म्हणतात आम्ही जे बोलू ते वेदातलं बोलू. महाराजांनी आईला आधी नमस्कार काय केला मला सांगा. आई वडिलांमध्ये मोठं कोण? वडील मोठे की आई? वडील मोठे, बरोबर आहे. वयाला वडील मोठे असतात. आपल्या धर्मात साधारणतः 4-5 वर्षाचं अंतर असतं नाही का. आता अवघड झालं थोडस. आता समान झाली व्यवहार. आता काय ते आता न बोललेलंच बरं आहे. हा वाढ फाटलं कुठे कुठे ठिकाणी देणार आहे आणि आगाऊपणा करायला काही अर्थ नाही राहिला. अंतर पाहिजे. राम सीतेमध्ये 9 वर्षाचं अंतर होतं. किती? 9 वर्षाचं. सीतारामापेक्षा 9 वर्षांनी लहान होती. वनवासाला गेले तेव्हा शास्त्रकार सांगतात रामाचं वय 27 होतं आणि सीतेचं 18 होतं. म्हणजे 9 वर्षाचं अंतर दोघांना डिस्टन्स होतं. वडील मोठे असतात, आई लहान असते नाही का. आणि नियम असा आहे संसारातला, लग्नाच्या पत्रिकेत एखाद्या मोठ्या भाऊबंदाचं नाव जर खाली टाकलं गेलं, लहान्याचं वरती टाकलं गेलं तर लोक लग्नाला सुद्धा जात नाही. मग असं असताना तुकोबारायांनी आईला मोठेपण का दिलं? आधी माता म्हटलं नंतर पिता म्हटलं. त्याच्या मागचं एकमेव कारण आहे. तुकोबाराय सांगता मी वेदाच्या पलीकडचं बोलणार नाही आणि वेदाना अगोदर आईला नमस्कार केलेला आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, गुरुभ्य देवो भव, अतिथी देवो भव. आमदार साहेब पुढे या वाजे साहेब ना. मला वाटतं माझ्या परिसरातल्या बऱ्याच कीर्तनांना त्यांची उपस्थिती होती. आज या कार्यक्रमासाठी आपले तालुक्याचे आमदार यांची उपस्थिती लाभली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं, शिवजयंती महोत्सवाच्या वतीनं, खास करून तरुण बांधवांच्या वतीनं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईल की आपण या ठिकाणी या कार्यक्रमात येऊन बसलात. विठ्ठल आणि त्यांची ख्याती धार्मिक म्हणून त्यांची ख्याती आहेच. मायबाप वेद म्हणतो मातृदेव भव नंतर पितृदेव भव म्हणून तुकोबाराय समजा धन्य माता. संत वाङ्मयामध्ये जेवढे संतांचं वाङ्मय त्या प्रत्येक संतांच्या वाङ्मयामध्ये आधी आईलाच वंदन केलेलं आहे. नामदेवराय सांगतात, नाथ महाराज सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय काय सांगता ऐका, कवनाचे मायबाप आधी माय नंतर बाप. नाथ महाराज सांगतात माये जगन्नाथ बाप जगन्नाथ. नामदेव महाराज सुद्धा तेच सांगतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा
कवणाचे माय बाप नाथ महाराज सांगतात धन्य त्याची माता माय जगन्नाथ बाप जगन्नाथ नामदेवराय सांगतात धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. तेच तुकोबाराय सांगताय धन्य माता पिता कुणाची जो स्वतःच्या हिताला जागृत आहे त्याचे माय बाप. 16व्या शतकाच्या अगोदरचा जो काही कालखंड महाराष्ट्राचा अत्यंत भयावह आहे. हा देश संपन्न होता, समृद्ध होता, सुखी होता, सनातन धर्माने युक्त होता. या राष्ट्रावरती आक्रमण झालं इसवी सन 10व्या शतकामध्ये. संपूर्ण देश वर पडून निघाला, संपूर्ण देशाला हिरव्या अजगराचा विळखा पडला. एक लक्षात ठेवा, आतापर्यंत आम्ही साम्राज्य विस्तार कधीच केला नाही, आम्ही कोणत्याच राष्ट्रावरती आक्रमण कधीच केलेलं नाही. सगळे आक्रमण आमच्यावर झाले. दिल्लीला बाबर, पृथ्वीराजावरती मोहम्मद घौरी, सोरटी सोमनाथावरती गजनीचा मोहम्मद, पानिपतवरती अब्दाली, महाराष्ट्रावरती अल्लाउद्दीन खिलजी. जेवढे आक्रमण झाले तेवढे आमच्यावरती झाले. आम्ही कोणावरती आजपर्यंत आक्रमण केलेलं नाही. आमची सहिष्णू वृत्ती आहे. आमचा देश म्हणजे धर्मशाळा, अतिथी देवो भव. आपला देश अत्यंत साधा भोळा धार्मिक देश आहे आपला. आम्ही आमच्या देशाची धर्मशाळा करून टाकली. अतिथी देवो भव. या राष्ट्रात जेवढे अतिथी आले तेवढे सगळे गळे कापू अतिथी आले. या देशामध्ये बांगलादेश, पाकिस्तानातून नेपाळ मार्गे अतिरेकी येतात, या राष्ट्रात राहतात. एवढं मोठं विस्फोटक भारताच्या सीमेत आतमध्ये आलं, त्याला इथल्या काहीतरी नालायकांची मदत असल्याशिवाय ते येऊ शकत नाही. आणि या देशाला शाप येतो. देश शत्रू मिर्जाफर, शंभूराजांना पकडवून देणारे आपलेच, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध करणारे आपलेच, पृथ्वीराज चौहानला घौरीला पकडून देणारा जयचंद राठोड आपलाच, मंगळचा सिरोज उद्धवला याला हाणून पाडणारे आपलेच, तात्या टोपेंना पकडून देणारे आपलेच, झाशीच्या राणीचं साम्राज्य उद्ध्वस्त करायला इंग्रजांना मदत करणारे आपलेच. खेदानं म्हणावं लागतं, हमें तो अपनोने लुटा. आमचे जेवढे आम्हाला घातक आहे तेवढे बाहेरचे कधीच नाहीत, अजिबात नाही. पुढे या चेअरमन विठ्ठल दिल्लीची गादी बळकावली बाबराने, महाराष्ट्रावरती आक्रमण केलं अल्लाउद्दीन खिलजीने. साल होतं 13वं. ज्ञानोबा समाधीवरती चिरा चढायच्या आधी सगळ्या संतांनी परचक्राचा उल्लेख केलेला आहे. दिल्लीची सुलतानी अभिलाषा महाराष्ट्र गिळंकृत करायला पाहताय हे ज्ञानोबराय नामदेवराय जेव्हा भारतवर्षाच्या यात्रेला गेले तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या राजाला सांगितलं होतं. त्याचं नाव आहे राजा रामदेवराय. राजा रामदेवरायाला ज्ञानोबराय आधी करून सगळ्या संतांनी सांगितलं होतं, सूचित केलं होतं की दिल्लीची सुलतानी अभिलाषा महाराष्ट्राकडे बघते, जरा सांभाळून. आणि अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवरती आक्रमण केलं. सोबत होते फक्त 15,000 सैनिक. अल्लाउद्दीन महाराष्ट्रात घुसला एमपी मार्गे. त्याने यमुना ओलांडली, नर्मदा ओलांडली, तापी ओलांडली. तापी ओलांडून तो घुसला बैतूल जिल्ह्यातून परतवाडा नावाचं जे काही गाव आहे तिथे. परतवाडा आताचा अचलपूर. परतवाड्यापासून अल्लाउद्दीन खिलजी घुसला, देवगिरीला आला. सर्रास कत्तल केली. राजा रामदेवराय होता, नेबढट राजा होता. त्याचा मुलगा घरी नव्हता. त्याचं नाव आहे हरपाळ. त्याचा जावई शंकरपाळ. 1000 फौज त्याने त्या अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीला वेढा टाकला. बाकीची फौज त्याने बाजूला ठेवले. 3 वाजेपर्यंत राजा रामदेवरायचं सैन्य जिंकत होतं.
शेवटी कच खाल्ली, सगळ्यांची कत्तल झाली, हाती पडली ती जनता, जनतेचे अतोनात त्या ठिकाणी हाल झाले. चित्रगुप्ताला सुद्धा वर्णन करायला लाज वाटतील एवढे अत्याचार अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या परिसरात केले. आणि त्या काळच्या नेबढट राजाने रामदेव रायाने आपली 8 वर्षाची मुलगी जिचं नाव आहे जेठाई, ती त्याने अल्लाउद्दीन खिलजीला भेट म्हणून देऊन टाकले. महाराष्ट्राची पहिली शरणागती, महाराष्ट्राचा पहिला पराभव, सोन्याच्या लंकेसारखे कृष्णाच्या द्वारकेसारखे संपन्न असणारे देवगिरी अल्लाउद्दीन खिलजीने 15,000 अफगाण घोड्यांच्या टापाखाली चिरडून टाकलेच. त्याच्यानंतर जी काही परंपरा सुलतानांची कौर्याची परिसीमा झाली त्याला इतिहासामध्ये तोड नाही. 350 वर्ष महाराष्ट्र या दुःखामध्ये पिचत होता, खितपत पडला होता. कुठे आशेचा किरण नव्हता, मंडीला फोडल्या जात होते, गाई गुरं कापल्या जात होते, आया बहिणींची अब्रू त्या ठिकाणी सुरक्षित नव्हती. संपूर्ण देशाला कोणी वारी उरला नव्हता. तरी काही मराठा साम्राज्य तग धरून उभे होते. त्यातलं एक साम्राज्य वेरूळचं भोसल्यांचं घराणं. मालोजी राजे रोज कृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन दिवाबत्ती करायचे. मोठा महादेव पावला शिखर शिंगणापूर, काही धन मिळालं त्याच्यातून त्यांनी कागा उभी केली, काही सैनिक जमा केलं. मालोजी राजे, त्यांना 2 मुलं झाले पुढे, विठोजी आणि शहाजी. शहाजी राजांचं लग्न झालं आऊसाहेबांसोबत, मायसाहेबांसोबत, लखोजी जाधव सिंदखेडच्या जाधवांची सुकन्या. सिंदखेड राजा, साखरखेडा, पुसद, लाडकारंजा, रोहिणखेड हे गावं मुघलांची जरी ठाणी असले तरी मराठा साम्राज्य ही जहागिरी होती सिंदखेडच्या जाधवांची. जिजाऊ भोसल्यांच्या कुलवधू झाल्याच. कधी निजामशाही, कधी आदिलशाही, कधी कुतुबशाही, कधी मोगलशाही, या सगळ्यामध्ये महाराष्ट्र हा खितपत पडलेला होता. महाराष्ट्राला कोणी वाली उरलं नव्हतं. जिजाबाई ते पाहत होत्या, त्यांच्या मनावरती त्याचा दुर्गामी परिणाम होत होता. आणि एक दिवशी भयानक अशी घटना घडली महाराष्ट्राच्या इतिहासात. देवगिरीला दरबार आटोपला आणि सगळे सरदार निघाले असताना खंडांगड्यांचा हत्ती पिसाळला. दत्ताजी जाधवराव म्हणजे जिजाबाईचे भाऊ, यांनी त्या हत्तीला काबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हत्ती काही आठवत नव्हता. तेव्हा त्यांच्या मदतीला भोसल्यांचे काही माणसं धावले. त्याच्यामध्ये शहाजी राजांचे भाऊ होते, त्यांचं नाव संभाजीराव भोसले. इतिहासात 3 संभाजी आहेत. त्याच्यामुळे कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता आहे. पहिले संभाजी शहाजी राजांचे भाऊ म्हणजे शिवाजी महाराजांचे काका. ते मारल्या गेले. जिजाबाईला पहिला मुलगा झाला, काकाचं नाव पोराला ठेवलं ते संभाजी. ते संभाजी कनकगिरीच्या वेढ्यामध्ये अफजल खानाच्या हातून मारल्या गेले, ते 2 नंबरचे संभाजी. आणि ते मारल्यानंतर सईबाईंना जो मुलगा पुरंदरावरती जन्माला आला, तारीख होती 19 मे 1657, त्यांचं नाव पुन्हा ठेवलं संभाजी. म्हणजे एक संभाजी शिवाजी महाराजांचे काका, एक संभाजी शिवाजी महाराजांचे बंधू आणि एक संभाजी शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र धर्मवीर शंभूराजे. हे 3 संभाजी आहेत. तेव्हा संभाजीराजे भोसले आणि दत्ताजी जाधवराव हत्तीची सोंडच भोसलेंनी कापून टाकले. त्याच्यामुळे दत्ताजीराव चिडले, घनघोर लढाई झाली. हत्ती तर बाजूला राहिला, या दोघांचीच लढाई सुरू झाली. आणि या लढाईमध्ये संभाजी भोसल्यांच्या हातून दत्ताजी जाधवराव मारला गेला, जिजाबाईचे देर मारले गेले. लखोजी जाधव पुढे गेले होते, त्यांना ती बातमी कळाली. ते पुन्हा वाऱ्यासारखे मागे परत आले आणि त्यांनी समोर पाहिलं, प्रत्यक्ष आपल्या जिजाऊचं कुंकू शहाजीराजे. रक्ताची नाती तुटली, नातेसंबंध संपले. लखोजी जाधवांनी खालकन वार केला शहाजीराजांवरती, पण दैव बलवत्तर राजांच्या उजव्या दंडावरती तलवारीचा घाव झाला आणि शहाजीराजे खाली पडले. या धुमश्चक्रीमध्ये संभाजी भोसले मारले गेले लखोजी जाधवांच्या हातून. तेव्हापासून भोसले आणि जाधवांचं कट्टर वैर झालं. आणि इथे शास्त्रानं सांगितलेले काही नियम जिजाबाई साहेबांनी सांभाळले. आधी रामायणातला पुरावा देतो, मग तुम्हाला इतिहासात देतो. जेव्हा कैकेयीने म्हटलं रामाला वनवासात पाहिजे, त्यावेळी भगवंतानं ते स्वीकारलं. भगवंताने निघाले, कौशल्या माताने सांगितलं रामा राज्याभिषेकाचं विधान. ते म्हणले आई मला बाबांनी वनवासाचं राज्य दिलं. तेव्हा कौशल्या माताने सांगितलं तू जिथे राहशील मी तुझ्यासोबत येईल. तेव्हा भगवंत कौशल्या मातेला सांगतायत की आई, स्त्रीच्या जीवनात अनेक नाते असतील. ती आधी मुलगी आहे, नंतर ती बहीण आहे, नंतर ती पत्नी आहे, नंतर ती आई आहे. स्त्रीच्या जीवनात अनेक नाते असतील, पण तिच्या जीवनातलं सगळ्यात मोठं नातं म्हणजे तिचा पती आहे.
आणि शास्त्र सांगतं पती आणि बाप या दोघांपैकी जर स्त्रीला एक निवडायचं सांगितलं तर स्त्रीने पती निवडावा असं शास्त्र आहे. आता एक प्रश्न मी तुम्हाला करतो, सगळे जाणकार आहेत, मला सांगा आई आधी का पत्नी आधी? पोरं तेच सांगतील, अजून त्यांना बिचारांना फक्त आईच माहिती आहे ना, अजून त्यांना मातृत्वाचाच लढा आहे. आई आधी का पत्नी आधी हो? सांगा ना बहिणी हो, तुम्ही सांगा ना, आई आधी का पत्नी आधी? पुन्हा सांगा, थोडा वेळ झाला तरी चालेल. पत्नी आधी का आई? पत्नी. बरोबर, आई आधी नंतर पत्नी, अजिबात नाही, पत्नी आधी. आधी पत्नी व्हावं लागतं, नंतर आई होते. जीवनात पहिले पत्नी नंतर आई. आधी पत्नी झाली नंतर आई झाली ना, का आधी आई झाली? एक शब्द थोडे कटू वाटतात ते बोलताना, माझा भाव लक्षात घ्या. आधी पत्नी व्हावं लागतं कुणाचं तरी, नंतर आई आहे. जीवनामध्ये आधी पत्नी नंतर आई आहे. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं, आई बाबांना तुझी फार आवश्यकता आहे, तुला थांबवलं. तेच जिजाबाईंनी ते तत्व आयुष्यभर सांभाळलं. जेव्हा शहाजी राजांना शिबिरामध्ये आणलं, दंडावरती जखम पाहिली आणि माहिती झालं की माझ्या सख्ख्या बापानंच या ठिकाणी माझ्या नवऱ्यावरती माझ्या कुंकूवरती घाला घातला. जिजाबाई जेव्हा दरवाज्यात आल्या, कुठे आहे तुला खोटी जात भाऊ? मरेपर्यंत मी त्याचं तोंड पाहणार नाही. खरंच जिजाबाईंनी तोंड नाही पाहिलं. ज्याने माझ्या कुंकूवरती हल्ला केला मी त्याचं तोंड नाही पाहिलं. नंतर मग धुमश्चक्री चालूच राहिली. सासर जावायचं वैरत्व शेवटपर्यंत राहिलं. पण शहाजी राजांनी आपल्या सासरवाडीचा अपमान आपल्या बायकोला कधी जाणवू दिला नाही. त्या संबंधावरती तो परिणाम कधी झाला नाही. पहिला मुलगा आहे संभाजी, त्याच्यानंतर जिजाबाई साहेबांना 4 अपत्य झाले. ती सगळी काळानं मांडीवरतून उचलून नेलेली आहेत. जिजाबाईंची 4 मुलं गेलेले आहेत. 6व्यांदा बाळणपणाला जिजाबाई शिवनेरीवरती आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊचं 6वं अपत्य आहे. या धुमश्चक्रीमध्ये कधी निजामशाही, कधी आदिलशाही, कधी मुघलशाही, कधी कुतुबशाही, कधी गोवळकोंडा, ही जी काही धुमश्चक्री होती त्याच्यामध्ये शहाजी राजांनी जिजाऊंना गरोदर अवस्थेमध्ये शिवनेरीच्या गडावरती ठेवलं. शिवनेरीला जर तुम्ही कधी गेला असाल